ऐसा लगता है कि चोपड़ा तालुका के किसान मूंगफली की फली को उन उपभोक्ताओं को बेचना अधिक पसंद करते हैं जो उन्हें बिक्री के लिए कृषि बाजार समिति के पास लाने के बजाय सीधे घरेलू उपयोग के लिए खरीदते हैं। ये प्रवृत्ति बढ़ रही है क्योंकि किसानों को बाजार की तुलना में सीधे उपभोक्ताओं से अधिक मूल्य मिल रहे हैं। इससे पहले चोपड़ा तालुका में गर्मियों में मूंगफली की खेती बड़े पैमाने पर की जाती थी। हालांकि पिछले कुछ वर्षों में कई किसान पानी की कमी, श्रमिकों की कमी और बढ़ती उत्पादन लागत के कारण गर्मियों में मूंगफली की खेती से दूर जा रहे हैं। वर्तमान में मई की चिलचिलाती धूप में तालुक के कुछ हिस्सों में मूंगफली की कटाई की जा रही है और किसान खेत से मूंगफली को सुखाकर बिक्री के लिए तैयार कर रहे हैं। यदि फली को बाजार में नीलामी के लिए रखा जाता है तो व्यापारियों को लगभग 5 से 6 हजार रुपये प्रति क्विंटल की कीमत मिलती है। हालांकि किसान सीधे बिक्री को प्राथमिकता दे रहे हैं क्योंकि अगर वे घरेलू उपयोग के लिए खरीदने वाले उपभोक्ताओं को सीधे बेचते हैं तो उन्हें 8,500 रुपये से 9,000 रुपये के बीच समान कीमत मिलती है। उत्पादन की लागत में भारी वृद्धि हुई है क्योंकि मजदूरों को मूंगफली की कटाई के लिए 150 रुपये प्रति बॉक्स का भुगतान करना पड़ता है। इस वजह से किसान अपनी उपज कम दामों पर नहीं बेच पा रहे हैं। इसके कारण उत्पादन लागत और बाजार मूल्य के बीच के अंतर को देखते हुए किसान अब बाजार समिति के बजाय सीधे उपभोक्ताओं तक पहुंचने का विकल्प चुन रहे हैं। दादा, आपण मार्केटला कशासाठी आले होते? आम्ही इथं शेंगा घ्यायला आलो भुईमुगाच्या। किती घेतले? मी आता 30 किलो शेंग घेतले। अच्छा, दुकानावरचे शेंगदाणे पर भाव नाही, ते केव्हा शेंगांचे भाव कमी जास्त होत राहतात, त्याच्यामुळे शेंगदाणे पण आणि ते शेंगदाणे थोडे ओलसर राहतात आणि खायला वेगवेगळे प्रकारचे येत राहतात, त्याच्यामुळे भाजीमध्ये फरक पडतो। ही शेंगदाणे कसे शेतकऱ्यांचे घरचे गावठी असतात, त्याच्यामुळे भाजी पण टेस्टी लागते आणि एकच प्रकारचे शेंगदाणे नेहमी वापरले जातात, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे शेंगा आम्ही नेहमी घेतो। काय भावाने घेतले? हे साधारण 8,000 पासून ते 9,000 पर्यंत कोरडी शेंग आहे। शेंग चांगली आहे मार्केटला। चांगले आहे। काय नाव दादा आपलं? माझे नाव प्रवीण महाजन। दादा, मार्केटला काय आणलंय आपण? आपण शेंग आणलेली दादा, भुईमुगची शेंग ओली का कोरडी? कोरडी। काय भावाने विक्री होते? 9,000, 88 खर्च एवढे आहे शेतकरीला तर 12 ते 15,000 रुपये खर्च। मी 15,000 बियाणं ते राहतं क्विंटलाचं, परत बियाणं मटेरियल वगैरे निम्मी पिकणी नाही पुरत। जरी मार्केटला उभी केलं असतं का? मार्केटला तर मग व्यापारी तर लूटमार करताय, स्वतः विकताय मग तुम्ही? स्वतः विकताय, त्याच्यामुळे एवढे पैसे राहतात, नाही तर एवढे पैसे बी राहणार नाही, खर्च बी निघणार नाही। किती आणलेले आपण? मी आणलेले आता 9-10 क्विंटल आणलेले। 9-10 क्विंटल आणलेले। तुमचं आतापर्यंत किती खर्च लागलेला आहे? आता तर बिलकुल समजून घ्या, मजुराला 8 किलो पिते 25 रुपये किलो पडतो। अच्छा, 25 रुपये किलो पडतो। काय नाव दादा? 200 रुपये डबा देतात। काय नाव आहे आपलं? माझं नाव दिनकर सीताराम धनगर नरवाला। शेतकऱ्यांनी भुईमुग पेरण्याचे कमी करून टाकले, कारण की भुईमुग परवडत नाही। त्याला कमीत कमी भुईमुगला कमीत कमी 130 रुपये डबा, 150 रुपये डबाची उपाडण्याची मजुरी मजुरी जात असल्यामुळे, मजूर जास्त लागत असल्यामुळे भुईमुग परवडत नाही। त्यासाठी ते बाजार हे होत आहे, मजुराभावी भुईमुग कमी पेरला जातोय। आता काय भावाने विक्री होते? आता 9,000 रुपये सांगितले होते, 88 प्रमाणे देतोय। म्हणजे तुम्ही खाणाऱ्यांना स्वतः विकताय? हा, खाणाऱ्यांना स्वतः विकतोय। मार्केटला जर नेलं असतं तर मार्केटला नेलं असतं तर 5,500-6 रुपये क्विंटल शेंग गेली असती, म्हणजे जो लागलेला खर्च तो निघाला नसता। 130-150 रुपये डबाची शेंग उपाडण्याची मजुरी दिली, काय पुरवठोय शेतकऱ्याला? शेतकऱ्याला सर्व कापायला बसले। काय नाव दादा आपलं? माझे नाव प्रवीण गोपीचंद धनगर, राहणार नारवाड्याचे आहे मी।